नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, मोठा निर्णय झाला. बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे. फेब्रुवारीच्या ज्या हप्त्याची तारीख आहे त्या हप्त्याची तारीख फायनल झालेली आहे. हप्त्याची तारीख फिक्स. बघा, फेब्रुवारीच्या ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे. ती तारीख तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कोणत्या तारखेला तुमच्या खात्यात पैसे खरोखरच जमा होतील ती तारीख आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्व माहिती तुम्हाला समजणार आहे. फेब्रुवारीच्या हप्त्याची जी तारीख आहे ती फायनल झालेली आहे. कोणत्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होईल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. कोणत्या दिवशी तुम्हाला SMS येतील ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पहा. त्यासोबतच बघा, 830 रुपये पण तुम्हाला खात्यात जमा होणार आहे. 830 रुपये पण खात्यात जमा होणार आहे. आता हे 830 रुपये कोणते? तर बघा, हे 830 रुपये आहे अन्नपूर्णा योजनेचे. अन्नपूर्णा योजना कोणती? तर यामध्ये तुम्हाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातात. वर्षाला 3 गॅस सिलेंडर. ठीक आहे, वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतात. यामध्ये आता दुसऱ्या गॅस सिलेंडरचे पैसे वाटप सुरू झाले आहे. 830 रुपये पण तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आता हे 830 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. पुढे बघा, साडी वाटप पण सुरू झाले. साडी पण आता ह्या ठिकाणी वाटप सुरू झाले. कोणकोणत्या महिलांना साडी मिळते, तुम्हाला पण पाहिजे असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने ते मिळेल, तुम्हाला कुठे जायचे साडी घेण्यासाठी ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्व माझ्या माता भगिनींना मी विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि त्यासोबतच व्हॉट्सॲपला पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर बघा, संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहत असतो आणि नेहमीच पुराव्याच्या सहित संपूर्ण माहिती, कुठलीही खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही. प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला नेहमीच खरी माहिती दिली जाते. त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांचा आपल्या चॅनलवर विश्वास आहे आणि तो विश्वास मी तुटू देणार नाही याची पण मी तुम्हाला खात्री या ठिकाणी देतोय. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी पाहू शकता. बघा, राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. या योजनेद्वारे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जातात. 1500च मिळतात तुम्हाला, 1500 रुपयेच मिळतात. यामध्ये बघा, या 1500 रुपयांमध्ये वाढ करून 600 रुपयांची वाढ करून तुम्हाला 2100 रुपये देण्याचा पण निर्णय जो आहे तो होऊ शकतो. आता हा निर्णय होण्यासाठी तुमचा त्या ठिकाणी सपोर्ट असायला पाहिजे, तुमचं त्या ठिकाणी मागणी असायला पाहिजे सर्व महिलांची. ज्यावेळेस तुमची मागणी असेल त्यावेळेस सरकार पण तुम्हाला देईल. जर तुमची मागणी नसेल तर तुम्हाला मिळणार नाही. आता सर्वांना 2100 रुपये पाहिजेत का? कोणकोणत्या महिलांना 2100 पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. मागणी करण्यासाठी तुम्हाला आपलं कमेंट बॉक्स आहे, त्यामध्ये तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. काही नाही, फक्त 4 अक्षर बघा, 2100 रुपये पाहिजेत, फक्त असं तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. तुमच्या लगेच त्या ठिकाणी मागणी सरकारपर्यंत जाईल आणि सरकार तुमची मागणी पूर्ण करू शकेल. पुढे बघा, पण आता सरकारने या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली. तुम्हा सर्वांना माहिती आहे, लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला अपात्र आहेत त्यांची तपासणी सुरू झालेली आहे. तुम्हा सर्वांना माहिती नसेल तर पुन्हा एकदा त्या ठिकाणी आठवण करून देतोय, तपासणी सुरू झालेली आहे. अनेक महिलांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे. त्यासोबतच याद्या पण तयार झाल्या आहेत. ज्या महिला अपात्र आहेत त्यांच्या याद्या तयार झाल्या आहेत, त्यांची तपासणी पण आता त्या ठिकाणी सुरू होणार आहे. तुमच्याकडे कोणी तपासणीला आलं होतं का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. जर कोणी आलं असेल तर तपासणी झालेली आहे असं सांगू शकता, आणि जर कोणी आलं नसेल तर तपासणी नाही झाली असं तुम्ही सांगायचं. ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये. आता पुढे बघा, तर अनेक महिलांमध्ये चिंतेचं वातावरण पसरले. योजनेतील पात्र महिलांच्या घरी 4 चाकी वाहन असल्याची माहिती मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन पडताळणी केली जाणार असून यामुळे काही अपात्र महिलांची नावे वगळण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली. बघा, ज्या महिला अपात्र आहेत त्यांची नावे वगळण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली. त्यामुळे आता या महिन्याचा लाभ पडताळणी पूर्ण होईपर्यंत लाडक्या बहिणींना मिळणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे. बघा, लाडक्या बहिणींना या महिन्याचा जो लाभ आहे तो तपासणी पूर्ण होईपर्यंत मिळणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता तपासणी पूर्ण कधी होईल ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय, तारीखच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पहा. कोणत्या दिवशी तुमच्या खात्यात पैसे जमा होतील ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,59,00,000 महिला लाभार्थी आहेत. त्यांना दरमहा 3,885 कोटी रुपये सरकारी तिजोरीतून द्यावे लागतात. बघा, दर महिन्याला सरकार जे ते 3,885 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी देत असतं. यामध्ये अशा काही महिला लाभार्थी आहेत त्यांना इतरही योजनांचा लाभ मिळतो, जसं की संजय गांधी निराधार योजना, नमोशक्ती योजना. स्वतःहून लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 5,40,000 पोहोचली. बघा, 5,40,000 महिला तर अपात्र झाल्या, त्यांचे पैसे आता बंद झाले आहेत. ठीक आहे, त्यांचे पैसे बंद झाले आहेत. सर्वांनी लक्षात घ्या,
40,000 महिला. आता यामध्ये तुमचं नाव आहे का, तुमचं नाव आहे किंवा नाही ते कसं चेक होणार, कसं तुम्हाला समजेल ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय. संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर प्रवीण आयर ई-कॉमर्स चॅनल आहे, ज्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कुठलाही नवीन व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता नाही, याची पण मी तुम्हाला गॅरंटी देतोय. कुठेही तुम्हाला अशी गॅरंटी मिळणार नाही. प्रवीण आयर ई-कॉमर्स चॅनल आहे, ज्यावर तुम्हाला खात्री दिली जाते. पुढे बघा, सध्या ज्या लाभार्थी महिलांची नावे 4 चाकी आहे बघा, ज्यांच्याकडे कार आहे त्यांची पडताळणी देखील सुरू आहे. त्यामुळे पडताळणी पूर्ण होईपर्यंत लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नाही अशी वस्तुस्थिती आहे. पडताळणी पूर्ण झाली, तपासणी पूर्ण झाली की तुम्हाला लाभ मिळेल. विधानसभा निवडणुकीच्या आधी ही योजना जाहीर करण्यात आली होती, मात्र काही महिन्यातच योजनेसंदर्भात काही तक्रारी समोर येऊ लागल्या. त्यानुसार आता निकषांनुसार किती अपात्र महिला या योजनेचा लाभ घेत आहेत याचा शोध घेतला जात आहे. पहिल्या टप्प्यात महिला लाभार्थीकडील 4 चाकी वाहनांची पडताळणी जी ती सुरू झालेली आहे. अंगणवाडी सेविकांना संबंधित महिलांच्या नावाच्या ज्या याद्या आहेत बघा, ज्या अंगणवाडी महिला आहेत त्या महिलांच्या नावाच्या याद्या दिल्या असून पडताळणीचा अहवाल 8 दिवसात शासनाला सादर होणार आहे. तर बघा, ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या महिलांना, ज्यांच्याकडे कार आहे त्या महिलांच्या नावांच्या याद्या दिलेल्या आहेत बघा. आता तुम्हाला कसं समजणार की आम्ही अपात्र आहेत किंवा नाही. जर तुमच्या घरी अंगणवाडी महिला आल्या तपासणीसाठी, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तपासणी झालेली आहे असं सांगायचं आहे. तपासणी झाली. आणि ज्यांच्याकडे आलेलं नाही त्यांनी नाही लिहून पाठवा. नाही म्हणजे काय होणार आहे की तुम्हाला समजणार आहे की आपला लाभ सुरू आहे. आणि तुमच्याकडे जर खरंच कार असेल तर ती यादी तुमची दिलेली आहे, अंगणवाडी सेविकांना दिलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करायचं नाही. त्यानंतर पुढे बघा, आता पैसे कधी मिळतील तर बघा, अहवाल 8 दिवसात शासनाला सादर होणार आहे. आता हा जो काही अहवाल आहे तो तपासणीचा अहवाल 8 दिवसात शासनाला सादर होईल. त्यानंतर उर्वरित लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे वितरित होतील बघा, फेब्रुवारीचे पैसे वितरित होतील. आता सर्वांनी लक्षात घ्या, आज जर आपण पाहिलं तर 15 फेब्रुवारी आजपासून 8 दिवस. ठीक आहे, आजपासून 8 दिवसात अहवाल सादर होईल. आता आजपासून 8 दिवस जर आपण ह्या ठिकाणी पकडलं तर बघा, 8, 5, 13, 23 म्हणजेच 23 फेब्रुवारीपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. सर्वात अगोदर तारीख मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सांगितलेली आहे. प्रवीण आयर ई-कॉमर्स चॅनल आहे, ज्यावर तुम्हाला मी सर्वात अगोदर तारीख सांगून टाकलेली. ठीक आहे, सर्वात अगोदर तारीख सांगून टाकलेली प्रवीण आयर ई-कॉमर्स चॅनल आहे, ज्यावर तुम्हाला तारीख सांगून टाकलेली 23 फेब्रुवारीला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. फायनल तुमच्या अकाउंटमध्ये 23 तारखेला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. सर्वच्या सर्व महिलांनी लक्षात घ्या, तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला. सर्वात अगोदर तारीख सांगून टाकलेली आहे, कुठेही चेक करू शकता तुम्ही, तुम्हाला गॅरंटी देतोय. तारीख कुणीही सांगितलेली नाही. 23 फेब्रुवारी सर्वात अगोदर चॅनलवर मी तुम्हाला तारीख सांगून टाकलेली. 23 फेब्रुवारीपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यासोबतच अन्नपूर्णा योजना बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, या योजनेमध्ये तुम्हाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतात. किती? 3 गॅस सिलेंडर. आता बघा, पहिल्या गॅस सिलेंडरचे जे पैसे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ऑगस्टपासून मिळायला सुरुवात झाली होती. ऑगस्टपासून आता बघा, ऑगस्ट गेला, सप्टेंबर गेला, ऑक्टोबर गेला, नोव्हेंबर गेला, डिसेंबर गेला, जानेवारी गेला. आता ह्या महिन्यापासून म्हणजेच काय तर फेब्रुवारीपासून तुम्हाला पुन्हा एकदा गॅसचे जे पैसे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आता यामध्ये बघा, गॅसच्या ज्या काही किमती असतील 850 किंवा मग 870 ज्या काही किंमत असेल त्या किमतीचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होत आहेत. भरपूर महिलांना जमा होत आहेत आणि तुम्हालाही ते जमा होऊन जातील. ज्या महिलांना पैसे आलेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. 830, 850 जे काही जमा झाले असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आता याची पण माहिती मी तुम्हाला देणार आहे, कसे तुमच्या खात्यात पैसे जमा होतील, काय तुम्हाला करायचे. बघा, एकतर तुमच्या नावे गॅस कनेक्शन असलं पाहिजे, तुमचं KYC झालेलं असलं पाहिजे, तुमच्या खात्यात पैसे जमा होऊन जातील. ठीक आहे. आता बघा, साडीसाठी बघा, जर आपण पाहिलं तर सध्या रेशन जे आहे ते रेशन वाटप सुरू झालेले आहे. ठीक आहे. आता रेशन वाटप सुरू झालेलं असताना रेशनमध्ये तुम्हाला साडी पण वाटप होत आहे. साडी घेण्यासाठी कुठे जायचे? ज्या ठिकाणी तुमचं रेशन वाटप होत असेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि तुमची साडी तुम्हाला घ्यायची. रेशन दुकानात तुम्हाला साडी तुमची मिळून जाणार आहे. ज्यावेळेस तुम्ही रेशन भराल त्यावेळेस तुम्हाला साडी पण मिळून जाणार आहे. ठीक आहे. संपूर्ण डाऊट आपण क्लिअर केले. तिन्ही डाऊट आपले क्लिअर झालेले. संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली. सर्वात अगोदर तारीख सांगून टाकली, 23 फेब्रुवारीला तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. दुसरं म्हणजे 830 रुपये, 850 रुपये किंवा 870 रुपये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे तुम्हाला जमा होतील. त्यासोबतच पुढे आपण जर गेलो तर बघा, पुढे साडी वाटप, तर रेशन दुकानावर तुमची साडी तुम्हाला मिळून जाणार आहे. संपूर्ण तिन्ही डाऊट तुमचे क्लिअर झालेले. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. कारण बघा, भरपूर महिला व्हिडिओ पाहतात, चॅनलला सबस्क्राईब करत नाही. संपूर्ण खरी माहिती मिळत असते. आता बघा, जर खरी माहिती देऊन पण तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करत नसाल तर मग आता त्या ठिकाणी मी काही करू शकत नाही. तुमच्यासाठी योग्य ती माहिती मी शोधून आणत असतो. माझी मेहनत असते, त्यासाठी फक्त तुम्हाला सपोर्ट करायचा आहे. मला त्या ठिकाणी प्रेरणा मिळते. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.